तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो। खरं तर आता इथे संजयचा अपघात झालेला असतो। तो अपघात नसून एक घातपात झालेला असतो। तो कोणी केला आहे हे आपल्याला उघड उघड माहिती आहे। हे सगळं काही इथे राकेशने म्हणजेच इथे राजेशने केलेलं असतं आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये इथे राजेशने उचलून धरूनच हे प्रकरण मीडियावाल्यांसमोर मांडलेलं असतं आणि हे प्रकरण मीडियावाल्यांसमोर मांडल्यानंतर आता इथे राजेशने ईश्वरीच्या घरच्या लोकांना भरीस घालून त्याच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करायला लावलेली असते आणि इथे संजयचा अपघात इथे अर्णवने घडून आणला आहे ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात। जेव्हा पोलीस पकडून जायला येतात तेव्हाच मात्र इथे अर्णव विचारत असतो की ईश्वरी तुला सुद्धा असंच वाटतंय का की हा अपघात मी घडून आणलेला आहे? माझ्या डोळ्यामध्ये तू बघून सांग, त्या मैत्रीची शपथ आहे तुला, जर खरंच माझ्यासोबत तू निखळ आणि निर्मळ मैत्री केलेली असलीस तर त्या मैत्रीची शपथ आहे तुला आणि मला सांग की हे सगळं मी केलेलं आहे असं तुला वाटत आहे का? ह्या सगळ्या गोष्टी आता अर्णव ईश्वरीला बोलत असतो। माझ्या नजरेत नजर देऊन सांग, पण ईश्वरी त्यावर काहीच उत्तरलेली नसते। तिला खात्री असते, विश्वास असतो की अर्णव काहीही करेल पण एवढ्या खालच्या थराला कधीच जाणार नाही, त्यामुळे ती त्याला काहीच बोलत नाही आणि त्यावरच तो म्हणत असतो हाच तुझा विश्वास किंवा आता तू उत्तर दिलेलं नाही। ह्या सगळ्या गोष्टी इथे दाखवून देत आहेत की मी इथे तुझ्या बाबांचा अपघात घडून आणला नाही आणि तुझ्या ह्याच विश्वासाला पात्र ठरत इथे मी हे सिद्ध करणार आहे की आता हा अपघात मी घडून आणला नाही म्हणून। काही जरी झालं तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आता अर्णव ईश्वरीला बोलत असतो आणि त्याच पद्धतीने तो आता इथे हे सगळं काही करणार असतो। तर प्रेक्षकांनो इन डिटेलमध्ये आपण पाहणारच आहोत। जेव्हा आता इथे संजय हे हॉस्पिटलमध्ये असतात आणि संजय हॉस्पिटलमध्ये असताना आता इथे अर्णवला जेव्हा ही गोष्ट इथे समजते की हे सगळं काही अपघात झालेला आहे, त्याचबरोबर हा अपघात कोणी घडला का कोणी केला ह्या गोष्टी तर आतापर्यंत इथे कोणाला समजलेल्या नसतात। पण जेव्हाच इकडे आत्या ह्या पुण्यावरून संजयला पाहायला येतात आणि त्या आल्याच्या नंतर त्या म्हणत असतात तो ड्रायव्हर नेमका होता तरी कोण आणि त्या ड्रायव्हरला इथे पकडलं का की त्याने माझ्या भावाचा इथे अपघात घडून आणलेला आहे, त्याचबरोबर त्याची एवढी हिंमत कशी झाली की हा अपघात त्याने घडून आणलेला आहे। ह्या सगळ्या गोष्टी इथे आपण पाहत असतो। पण प्रेक्षकांनो आता इकडे ईश्वरी तिच्या आईच्या मनामध्ये ह्या कुठल्याच गोष्टी नसतात की हे सगळं कशा पद्धतीने झाले काय झाले म्हणून आणि त्यामुळेच त्या शांत बसलेल्या असतात। आता जेव्हाच आत्याने हा मुद्दा इथे उचलून धरलेला असतो त्यामुळेच ह्या मुद्द्याला आता इथे वाटा फुटलेल्या असतात। आता हॉस्पिटलमध्ये जो राजेश आहे तो सुद्धा आलेला असतो आणि राजेश तिथे आल्यानंतर तो एका गोष्टीची ते वाट पाहत असतो आणि ती म्हणजेच की आता कधी एकदाच मी ह्या सगळ्यांना घोळात घेतोय आणि कधी एकदाच मी ह्या सगळ्या गोष्टी बोलतोय करतोय असंच होत असतं। तो आत्याला गाठतो आणि आत्याला गाठल्यानंतर तो म्हणत असतो की हे सगळं कोणी केलंय काय केलंय ह्या गोष्टीचा तुम्ही थोडासा विचार करायला हवा की नाही? मला असं वाटतंय की नक्कीच तिथलं सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते आपण इथे चेक करायला हवं असंच तो म्हणतो आणि तेव्हा आत्या म्हणत असतात हो चालेल ना, आपण ते सीसीटीव्ही फुटेज नक्कीच तुम्ही चेक करा, राजेश तुमची नक्कीच मदत होईल असं आत्या म्हणतात। आणि आत्या असं म्हटल्यानंतर आता लगेचच राजेशकडे कुठलं काय व्हिडिओ जो असतो तो व्हिडिओ इथे तो दाखवतो आणि तो व्हिडिओ इथे दाखवल्यानंतर आता तो पाहतो तर त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अर्णवची कार असते आणि अर्णवची कार असल्या कारणाने आता इथे हे सगळं काही अर्णवने केलेलं आहे की काय हाच विचार इथे त्याच्या मनामध्ये येत असतो। त्याचबरोबर आता हे सगळं कोणी केलेलं आहे आणि त्याचबरोबर जे काही सीसीटीव्ही फुटेज आहे ते सीसीटीव्ही फुटेज आता इथे दाखवण्यात येतं आणि तेव्हाच आता सगळ्या घरच्या लोकांना खूप मोठा धक्का बसतो। आता खरं पाहायला गेलं तर इथे जो राजेश आहे राजेश इथे एक काम करत असतो आणि तेव्हाच तो म्हणत असतो की आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मेहुण्याला अडकवायलाच पाहिजे असा तर त्याचा हा फुल प्लॅन असतो, कारण इथे त्याच्यामधला काटा त्याला काढायचा असतो। इकडे मात्र दुसऱ्या बाजूला तो हॉस्पिटलमध्ये जेव्हा जातो आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर इथे संजय हा जिवंतच असतो आणि त्यामुळे तो ऑक्सिजनवर असलेला संजय सोबत सुद्धा इथे आता पुन्हा एकदा त्याच्या जीवाशी खेळायला पाहत असतो। काही जरी झालं तरी सुद्धा आता मी ह्याला सोडणार नाही आणि त्यासोबत ह्याला जगण्याचा राहण्याचा काहीच हक्क नाही असं इथे तो बोलतो। ह्या सगळ्या
गोष्टी इथे बोलल्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला जे काही इथे राकेश बोललेला असतो त्या गोष्टीवरती नम्रता आणि त्याचबरोबर ईश्वरी बोलत असतात. त्या म्हणत असतात की आता हे सगळं काय चाललेलं आहे आणि त्याचबरोबर तुला एक गोष्ट सांगू, हा बघ व्हिडिओ. आणि तेव्हा ती तिला सुद्धा व्हिडिओ दाखवते. जेव्हा ती तो व्हिडिओ पाहते तेव्हा ती म्हणत असते हे कसं शक्य आहे आणि त्याचबरोबर खरंच तुला असं वाटतंय का की हे सगळं अर्णव सरांनी केलं असेल. त्यावर ईश्वरी म्हणत असते पण मग हे व्हिडिओमध्ये काय आहे, कारण ह्या व्हिडिओमध्ये असलेली गाडीसुद्धा इथे अर्णव सरांची आहे. मला तर नमूताई कळतच नाही बघ काय करू आणि काय नाही. तर मला तर आता माझ्या डोक्याची अगदीच मंडई झाली बघ. हे सगळं माझ्यासमोर आलेलं आहे पण मग आता काय करायचं असाच विचार आता ती करत असते. पण आता प्रेक्षकांनो सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट ईश्वरीचा विश्वास हा अर्णववरती प्रचंड असतो. ती म्हणत असते की नाही काही जरी झालं तरी सुद्धा अर्णव सर असं करणार नाहीत हा विश्वास तिला असतो. आता इकडे जेव्हाच ही बातमी मीडियापर्यंत पोहोचते, मीडियापर्यंत पोहोचल्यानंतर आता मीडियांनी खूपच हे प्रकरण उचलून धरलेलं असतं. कारण काही जरी झालं तरी सुद्धा त्यांना असं वाटत असतं की नाही ह्या सगळ्या प्रकरणामागे इथे दुसरं तिसरं कोणी नसून अर्णव आहे आणि खतपाणी घालायला राजेश असतोच. आणि तेव्हा आता ही सगळी बातमी मीडियावाल्यापर्यंत पोहोचते. मीडियावाल्यांपर्यंत पोहोचल्यानंतर आता लगेचच मीडियावाले इथे पोलीस कंप्लेंट करतात आणि त्यासोबत इथे पोलीस कंप्लेंट होते आणि हे सगळं प्रकरण वाढल्यामुळे आता अर्णवला पोलीस पकडायला आलेले असतात. त्यावरच अर्णव म्हणत असतो मला ह्या कुठल्याच गोष्टीची पर्वा नाही, मला फक्त ईश्वरीने माझ्यावर ठेवलेला विश्वासच महत्त्वाचा आहे आणि काही जरी झालं तरी सुद्धा ही मी इथे केलेलं नाहीये ह्या गोष्टी इथे तो बोलत असतो. त्याचबरोबर मामा एक गोष्ट, राजेश तर तिकडे बेंगलोरला गेला होता, मग हे सगळं प्रकरण कसं झालं त्यावरच आता शोध घेतल्यानंतर इथे असं निदर्शनास येतं की नाही जो राजेश आहे तो मात्र बेंगलोरला गेलाच नव्हता असं मामा म्हणत असतात. आणि तेव्हाच आता पण पुरावे काय आहेत, इकडे तर अर्णवला आता पोलीस घेऊन जात असतात पण ही सगळी काही जिम्मेदारी आता मामावरती असते आतमधून. तर आता इथे जो अर्णव आहे ते सगळं काही इथे हँडल करणारच असतो. त्याचसोबत आता एक गोष्ट तर नक्की झालेली असते की जो राजेश आहे, राजेशने हे सगळं काही घडून आणलेलं आहे आणि हे सगळं आपल्याला इथे दाखवावंच लागणार आहे असंच आता इथे तो बोलत असतो. आता ज्या गॅरेजमधून इथे अर्णव सारखीच कार इथे घेतलेली असते त्या गॅरेजमध्येच आता इकडे मामा जाऊन पोहोचतात. मामा त्या गॅरेजमध्ये जाऊन पोहोचल्यानंतर इथे कोणी कार घेतली होती आणि त्याचबरोबर हे सगळं काही एक इथे समोर आलेलं असतं. कारण जी कार घेणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तर ती राजेश होती. जेव्हा मामाने त्याला फोटो दाखवला की ही ती व्यक्ती होती का, खरं तर सुरुवातीला तो माणूस बोलत काहीच नव्हता. तो खूप घाबरलेला होता कारण इकडे राजेशने तशा पद्धतीने धमकवलेलं होतं म्हणून. त्यावरच मामा म्हणत असतात काळजी करू नकोस, हे घे पैसे, असं म्हणूनच मामाने खूप सारे पैसे त्याला पाजलेले असतात आणि खूप सारे पैसे दिल्यानंतर शेवटी तो इथे खरं बोलायला तयार झालेला असतो. आणि तेव्हाच तो म्हणत असतो हो त्या रात्री इथे माझ्याकडून ह्याने कार घेतली होती आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मला आणून सुद्धा दिली. त्यावरच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे एक दुसरा माणूस सुद्धा त्याच्यासोबत होता असं म्हटल्यानंतरच आता तू कोर्टामध्ये साक्ष देशील का असं मामा म्हणत असतात. त्यावरच तो खूप घाबरत असतो. पण घाबरल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तो म्हणत असतो आणखी एक व्यक्ती आहे. तेव्हा इथे ज्या राजेशला इथे कार पोहोचवण्यात आली होती त्याच्यापर्यंत जो व्हिडिओ काढणारा व्यक्ती होता ते सगळेजण मामाने इथे शोधून काढलेले असतात. आणि इकडे मात्र जो राकेश आहे त्याला तर ह्या सगळ्या गोष्टीबद्दल काहीच माहिती नसतं. कारण इथे आता ज्या आत्या आहेत आत्यांनी असं सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरी सुद्धा तुम्ही आता इथेच हॉस्पिटलमध्ये राहायचं आहे, इथे माझ्या भावाची जेवढी तुम्ही काळजी घ्याल तेवढी कोणीच काळजी घेणार नाही असंच आता इथे समजलेलं असतं. आणि त्यामुळेच राजेश जो आहे तो इथेच हॉस्पिटलमध्ये असतो. याच्या पहिले सुद्धा राजेशने इथे आता मामांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि मामांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुद्धा त्याच वेळी ऐनवेळीला इथे आता जो अर्णव आहे तो फर्स्ट टाइम आलेला होता आणि त्याच्यामुळे संजयचा जीव वाचला होता. कारण इथे जो राजेश आहे तो वेषांतर करून आलेला होता आणि वेषांतर करून आल्याच्या नंतर तो वॉर्ड बॉय असाच वाटत होता. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता हे सगळं प्रकरण कोणी केलं काय केलं ह्या गोष्टी इथे आता समोर मामांच्या थ्रू आणणार असतात. आता प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की अर्णवला पोलीस घेऊन जातात. इकडे मात्र ईश्वरीचा विश्वास असतो की नाही अर्णव सरांनी हे अजिबातच केलेलं नसेल. आता कोर्टामध्ये
इथे जे काही पुरावे आहेत ते इथे सादर होणार असतात. त्याचबरोबर अर्णवचे वकील सुद्धा असतात. तर ही केस आजी म्हणत असतात की नाही जावाई बापूला द्या, पण इथे जे काही मामा आहेत ते म्हणत असतात नाही नाही त्यांना हे झेपणार नाहीये. त्याचसोबत इथे खूप काही त्यांना कामे आहेत आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे अंजलीची जिम्मेदारी, त्यामुळे आपले जे बिझनेसमॅनचे वकील आहेत तेच आपण इथे वापरणार आहोत आणि त्यांच्याकडेच ही केस मी देत आहे असं म्हणूनच आता दुसरा वकील त्यांनी हायर केलेला असतो. आता दुसरा वकील इथे हायर केल्याच्या नंतर आता इकडे त्या वकिलाला सगळे काही मामाने इथे पुरावे दिलेले असतात. मामाला असं वाटत असतं की जर हा राजेशच इथे वकील म्हणून ठेवला तर हा काहीच करणार नाही आणि उलट ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अजूनच इथे माझ्या अर्णवला अडकू शकतो. कारण अर्णव आणि मामाला तर ही गोष्ट इथे स्पष्टपणे समजलेली असते की ह्या सगळ्या गोष्टी मागे इथे राजेशच आहे म्हणून. पण आता सगळ्यात आणि इम्पॉर्टंट गोष्ट अशी असते, ज्या माणसाने इथे राजेशला कार पोहोचवलेली असते तो जो माणूस आहे त्याने हा सगळा काही गुन्हा स्वतःवर घेतलेला असतो आणि त्यानं असं सांगितलेलं असतं की ती कार मी चालवत होतो. आणि तेव्हा पुन्हा एकदा राजेश जो आहे तो इथे सुखरूप सुटणार असतो. पण राजेश जरी सुखरूप सुटलेला असला तरी सुद्धा कोर्टामध्ये ते व्हिडिओ, ते पुरावे सगळे काही दाखवून सुद्धा इथे जो पैसे घेणारा जो गुंड असतो त्यालाच इथे राजेशने सांगितलेलं असतं की हे सगळं काही तुझ्यावरती घ्यायचं आहे. आणि तेव्हाच तो त्याचा माणूस कोर्टामध्ये खोटं बोलतो आणि म्हणत असतो हे सगळं माझ्याकडून झालेलं आहे आणि ते सुद्धा अनावधानाने झालेलं आहे. पण कोर्टामध्ये पुन्हा तोच प्रश्न इथे निर्माण होतो की गाडीचा एकच नंबर, एकच हे सगळं काही कसं. तेव्हा तो म्हणत असतो इथे मला अर्णवसोबत खूप पुराणी दुश्मनी होती आणि तीच मला काढायची होती आणि म्हणूनच मी हे सगळं त्याला अडकवण्यासाठी केलेलं असतं. आता अर्णव तर हा निर्दोष सुटून आलेला असतो. पण प्रेक्षकांनो त्याही सोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ह्या सगळ्या गोष्टी इथे राकेशने केलेल्या आहेत, राकेशने घडून आणलेल्या आहेत. हे सगळं मात्र आता इथे कसं सिद्ध होईल, हे अर्णव कशा पद्धतीने सिद्ध करेल हे पाहणं खूप रंजक असतं. कारण काही जरी झालं तरी सुद्धा त्या दिवशी तो बेंगलोरला गेला नव्हता आणि त्या दिवशी तो बेंगलोरला गेलेला नसून तो इथेच होता आणि इथे असून सुद्धा त्याने एवढं मोठं कटकारस्थान केलं. त्याचसोबत इथे आम्हा सगळ्यांना फसवण्याचं सुद्धा त्याने इथे काम केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी इथे आता यांना, मामाला आणि त्याचबरोबर घरातील इतर लोकांना सुद्धा माहिती असतात. पण त्याच्या विरोधात आता कोणीच काही बोलू शकत नसतं आणि करू सुद्धा शकत नसतं. कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा आता तो या घरचा जावई असतो आणि अगदीच सराईतपणे प्रत्येक केलेला गुन्हा तो इथे लपून ठेवण्याचं काम सुद्धा अगदीच त्याच पद्धतीने इथे तो करत असतो. तर आता प्रेक्षकांनो हे पाहणं खूपच रंजक आणि इंटरेस्टिंग असणार आहे की कशा पद्धतीने आता इथे जो अर्णव आहे, अर्णव आता इथे हे सगळं काही राजेशने केलेलं आहे आणि राजेशच इथे आता जी आपली ईश्वरी आहे तिच्या आयुष्याशी खेळतोय, त्याचसोबत अंजलीला फसवतोय. ह्या सगळ्या गोष्टी तो कशा सिद्ध करेल, कसं काय करेल हे पाहणं तेवढेच इंटरेस्टिंग आणि रंजक असतं. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि ट्विट्स जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि त्यासोबतच इंटरेस्टिंग अशा ट्विट्ससोबत. तोपर्यंत पाहत राहा तू ही रे माझा मितवा.